नमस्कार. आज आपण पाहूया घरगुती उपयोगी किचन टिप्स. 1. घराच्या भिंतींवरील खडू, स्केच पेन, मार्करचे डाग अगदी काही मिनिटातच आपण सहजपणे काढून टाकू शकता. एका मोठ्या बाउलमध्ये टूथपेस्ट घेऊन त्यात थोडेसे डेटॉल मिक्स करून घ्या. यानंतर हे घट्ट मिश्रण पातळ करण्यासाठी यात गरजेनुसार थोडेसे पाणी मिसळा. आता एखादा जुना ब्रश किंवा स्पंजच्या मदतीने हे तयार द्रावण खडू, स्केच पेन, मार्करच्या डागांवर लावून घ्या. त्यानंतर हलकेच ब्रश किंवा घासणीने घासून घ्या. नंतर सगळ्यात शेवटी एक स्वच्छ कॉटन कपडा स्वच्छ पाण्यात भिजवून त्याने संपूर्ण भिंत पुन्हा एकदा पुसून घ्या. सर्व डाग निघून जातील. 2. कोणतेही गोड पदार्थ बनवताना ते नेहमी जाड तळाच्या भांड्यात बनवा. यामुळे गोड पदार्थ करपणार नाहीत. 3. मूग डाळीचा गोड हलवा करताना त्यात थोडेसे दूध आणि साय घाला. हलवा अतिशय रुचकर आणि खमंग होतो. 4. ओल्या नारळाच्या वड्या करताना नारळाच्या खिसात दूध टाकून शिजवल्याने दुधाचा नैसर्गिकरित्या अगदी ताज्या खव्याची चव नारळाच्या वड्यांना येते आणि अशा ओल्या नारळाच्या वड्या खूपच चविष्ट लागतात. 5. गूळ किसताना किसणीला नेहमी तेल चोळून घ्यावे, म्हणजे किसणीला गूळ चिकटत नाही. 6. दही वड्याच्या मिश्रणात थोडीशी हिंग आणि सुंठ पावडर घालावी, यामुळे दही वडे चविष्ट बनतात. 7. साबुदाणा वडा करताना त्यामध्ये थोडेसे भगरीचे म्हणजे वरईचे पीठ घातल्यास साबुदाणा वडे मस्त कुरकुरीत तयार होतात. 8. रसगुल्ले करताना पनीरचे गोळे करण्यापूर्वी त्यात 1 चमचा साखर टाकावी, म्हणजे साखर पाकात विरघळते आणि रसगुल्ले मस्त जाळीदार तयार होतात. 9. नेहमी घरी बनवलेल्या लोणच्यावर कमीत कमी 4 इंच तेल हवे व लोणचे 3-4 दिवसाआड हलवत राहिले पाहिजे, तर मग लोणच्याला बुरशी लागत नाही. 10. डाळ जास्त प्रमाणात आपल्याकडून शिजवली गेली असेल किंवा जास्तीची डाळ आपल्याकडे शिल्लक राहिली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठीच्या म्हणजे चपातीच्या पीठ मळताना त्या पिठात टाका. चपाती किंवा पराठे अधिक पौष्टिक आणि चविष्टसुद्धा होतील. 11. जर आपण आणलेले खजूर खूप चिकट असतील तर ते स्वच्छ धुवून घ्या. तव्यावर थोड्याशा साजूक तुपात थोडेसे गरम करून घ्या. खजुराची चव खूप स्वादिष्ट लागते. 12. खोबरे खवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खवून फ्रीजरमध्ये ठेवा. त्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी सहज करता येईल. 13. मसाला वांग बनवताना थोडेसे तीळ बारीक करून टाका, भाजी अधिक चवदार लागते. 14. कोणतेही तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका. त्यावरील लिखाणाची शाई त्या पदार्थाला लागते आणि ते आपल्या आरोग्याला चांगले नसते. तर तळलेले पदार्थ काढून ठेवण्यासाठी टिश्यू पेपर अथवा एखादा कोरा पेपर वापरू शकता. 15. खडीसाखर चोखून खाल्ल्याने मुलांमध्ये जर कफाचा त्रास असेल तर तो कमी होऊ शकतो. 16. फरशी म्हणजेच लादी चमकदार होण्यासाठी 1 कप व्हिनेगरमध्ये गरम पाणी घालून फरशी पुसून घ्या. 17. पुरणपोळीचे पुरण अगदी सैल म्हणजेच पातळ झालं असेल तर त्यात 2 चिमूटभर खायचा सोडा घालून पातेले परत गॅसवर ठेवून थोडंसं गरम करा, म्हणजे ते घट्ट होईल. किंवा एका स्वच्छ जाड कॉटन कापडावर ताटामध्ये काही वेळासाठी हे पुरण पसरवून ठेवा. अगदी सोपं, म्हणजे थोडे सुक्या चणा डाळीचे पीठ खमंग भाजून त्या पुरणात मिक्स केले तरी चालेल. 18. स्वयंपाकघरातील कोपऱ्यांमध्ये बोरिक पावडर टाकल्याने झुरळांचा होणारा त्रास कमी होईल आणि झुरळं नाहीशी होतील. 19. कडक लिंबू काही वेळ गरम पाण्यात ठेवून कापल्यानंतर लिंबातून जास्त रस निघतो. 20. तळणाचे तेल पुन्हा पुन्हा तळण्यासाठी वापरू नका. 21. एका मोठ्या टबमध्ये उकळते गरम पाणी घ्या. या गरम पाण्यात व्हाईट व्हिनेगर घाला. त्यानंतर त्यात बेकिंग सोडा घाला आणि या पाण्याच्या द्रावणात काळा कुट्ट झालेला मॉप किमान अर्धा तास तरी भिजत ठेवा. अर्ध्या तासानंतर हा मॉप साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. अशा प्रकारे आपण काळा कुट्ट झालेला मॉप अगदी चुटकीसरशी सहज स्वच्छ करू शकता. वरील किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद.